स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सांगली जिल्ह्याला वादळी पावसानं झोडपलं. तालुक्यातील विविध ठिकाणी पडलेल्या पावसानं सांगलीकरांची उडाली दैना. सांगली शहर झालं जलमय. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी. घर बांधायचंय मग आता शहरात कशाला जायचं? कारवे येथील कृष्णानंद स्टील घेऊन आलाय शहरापेक्षाही स्वस्त होलसेल आणि रिटेल दर. आमच्याकडे JSW पत्रा, अपोलो पाईप, अल्ट्राटेक सिमेंट, कालिका सळी, वाळू, बीट आणि फॅब्रिकेशनचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल. पत्ता कृष्णानंद स्टील, विटा, तासगाव रोड, MSCB शेजारी, कारवे. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, JEE, CET, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सांगली जिल्ह्याला काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वादळी पावसानं झोडपून काढलं. यामुळे सांगली शहर पूर्णतः जलमय झालं. अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. यावेळी जोरदार वादळी पावसानं सर्वत्र हाहाकार उडाला. मुसळधार वादळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी साचून राहिला. यामुळे सांगली जलमय झालेली दिसून येते. सांगली शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं काल सायंकाळी दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. तर सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्टेशन चौक रोड, शिवाजी मंडई परिसरातील मुख्य रस्त्यांवर पाणी आलं होतं. अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचून सुद्धा राहिलं. त्यामुळे वाहन चालकांना मोटरी कसरत करून मार्ग काढावा लागतोय. अनेक भागातील जनजीवन काही काळ विस्कळीत झालं. मात्र या पावसामुळे सांगलीकरांची मोठी दैना उडाली. मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. सकाळी उकाडा आणि सायंकाळी पाऊस, असं चित्र काहीसं गेल्या 2-3 दिवसांपासून सांगली जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे. सायंकाळी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं जिल्ह्यातील तालुक्यात जोरदार हजेरी लावली. खानापूर तालुक्यातील विटा शहरासह परिसरातही मोठा पाऊस झाला. या ठिकाणी रस्त्यावर झाडं उन्मळून पडली होती, तर अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. बाजार करूनही याचा मोठा फटका बसला. खानापूर तालुक्यातील नागरिकांना वळिवाच्या पावसानं मोठा दिलासा दिला. विटा, लेंगरेसह घाटमाथ आणि जवळपास संपूर्ण खानापूर तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली. विशेषतः घाटमाथ्यावरील गावांमध्ये पावसाचा जोर चांगला राहिल्यानं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. पावसाचं आगमन जोरदार वादळी वाऱ्यासह झालं. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळं विटा, नेवरी तसेच लेंगरे, आळसंद, भाळवणी परिसरातील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याच्या घटना घडल्या. शेतकरी वर्गात या पावसामुळे आनंदाचं वातावरण आहे. खरीपाच्या हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संजीवनी ठरणार आहे. या वळीव पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढणार आहे. पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना आता चांगली गती मिळणार आहे.
सांगलीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.